स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आजचा विषय एवढा गूढ आहे आणि समजून घेण्यासारखी एक छोटी गोष्ट आहे की काय केल्याने आपल्या जीवनामध्ये काय घडतं. मुळामध्ये नवीन आता तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिजिट देत असाल तर चॅनलला, आपल्या व्हिडिओला, ह्या व्हिडिओवर तुम्ही आला आहात, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब, तुमचं एक लाईक खूप काही गोष्टी देतं, धाडस व व्हिडिओ बनवण्यासाठी पुढे प्रोत्साहन सुद्धा देतं. स्वामी भक्तांनो, सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे की आपलं हिंदू धर्मशास्त्र पुराण काय सांगतं. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष देवी देवतांची पूजा आपण करतो आणि सर्व देवी देवतांना एक समान त्यांची सेवा पूजा ही करत असतो. आपण पृथ्वी तलावरती काय कर्म करतो आणि आपल्या आयुष्यामध्ये एवढा संघर्ष काय येतो हे आपण जाणून घ्यायचं. आपण कोणत्याही परस्त्री सोबत किंवा परपुरुषासोबत संबंध केल्याने कोणत्या घटना घडतात आणि कशा पद्धतीचं जीवन आपलं होतं हे आपण जाणून घ्यायचं. एखादी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीसोबत त्यांच्या पित्र देवता म्हणजे गेलेले वाड वडील, आजी आजोबा, पंजोबा पणजे, कुलदैवत व केलेल्या बाहेरच्या बाधा त्या सर्व त्या व्यक्तीसोबत जोडलेल्या असतात. आपल्या समाजामध्ये, आपल्या एका हिंदू धर्मामध्ये लग्न नावाचा सोहळा केला जातो. लग्न सोहळ्यानंतरनं ते दोघं पती पत्नी हे त्यांच्या जीवनामध्ये ते व्यवस्थित त्यांच्या पद्धतीने ते राहू शकतात, त्यांचे ते संबंध करू शकतात. त्यांचं कुळ, देवक, गोत्र हे एक होऊन त्या मुलीला, त्या मुलाचं, त्या माणसाचं कुळ, देवक, गोत्र हे सर्व काही लागू होतं. ज्यावेळेला कुठलाही व्यक्ती परस्त्री सोबत किंवा कुठलीही स्त्री कुठल्या परपुरुषासोबत अनेक वेळा अनेक पुरुषांसोबत किंवा अनेक वेळा अनेक स्त्रियांसोबत जर का कुठलाही पुरुष किंवा कुठलीही स्त्री जर का संबंध करत असेल तर त्यांच्या शारीरिक ऊर्जेमुळे त्यांचं कनेक्शन आपापल्या पित्रांसोबत होत असतं, आपापल्या देवतेंसोबत होत असतं. आणि हे शारीरिक फिजिकली कनेक्शन झाल्यामुळे, अनेक वेगवेगळ्या व्यक्तींसोबत झाल्यामुळे किंवा वेगवेगळ्या व्यक्तींमुळे होत असेल तर पहिली गोष्ट, ह्याचा इफेक्ट तुमच्या बॉडीवरती खूप खराब पडतो. तुमची मानसिकता पूर्णपणे बदलून जाते, तुमच्या मनामध्ये पूर्ण नकारात्मक विचार येतात, तुम्ही डिमोटिवेट होता आणि ही पवित्र अशी ऊर्जा तुम्ही नेगेटिव्ह ठिकाणी, नेगेटिव्ह परस्त्रीकडे किंवा परपुरुषाकडे ज्या वेळेला घालवता त्यावेळेला तुमचं दैवक, गोत्र सर्व काही एक येतं आणि वेगवेगळ्या गोष्टींसोबत मिळाल्यामुळे त्याचा नाश होतो, त्याचा दूषित होतात त्या गोष्टी आणि दूषित झाल्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यश मिळत नाही. एखादा व्यक्ती अशा कर्म करतो त्यावेळेला त्याकडे पैसा असतो, प्रॉपर्टी असतो, अशा गोष्टी असतात आणि एक वेळ अशी येते की अचानक तो खड्ड्यात जातो, अचानक तो डबक्यात जातो, अचानक तो प्रॉब्लेम मध्ये जातो. असं का होतं? तर त्यांनी ते कर्म केलेलं असतं. आपल्या ह्या भगवंताने या सृष्टीवरती आपल्याला जन्म दिला, ह्या पृथ्वीवरती पाठवलं, ह्याच्या मागे काहीतरी उद्देश आहे, आपण जाणून घेणं गरजेचं आहे. आपण सत्कर्म केलं पाहिजे. आपल्यासोबत लग्न झालंय त्या पत्नी सोबतच आपण आपला संबंध ठेवला पाहिजे, त्या व्यक्ती सोबतच आपण आपलं जीवन घालवलं पाहिजे. ही गोष्ट तुम्ही मांडली पाहिजे. आजकालचा काळ बिघडलाय, परिस्थिती बिघडली आहे, माणसं बिघडलेले आहेत. त्या पद्धतीने कधी ती मुलगी ह्या मुलासोबत, कधी त्या मुलासोबत. सगळ्याच मुली तशा नाहीयेत, मुली चांगल्या आहेत, पण काही मुली अशा आहेत त्यांच्यामुळे चांगल्या मुली सुद्धा खराब होतात, चांगल्या मुली सुद्धा बदनाम होतात. सगळेच पुरुष असे नाहीयेत, काही पुरुष असे आहेत, त्यामुळे चांगले पुरुष सुद्धा बदनाम होतात. त्यामुळे तुम्ही सहकार्य करणं गरजेचं आहे, तुम्ही स्वतः चांगलं राहणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरला फसवणं एकदम चुकीचं आहे. जर का असं तुम्ही करत असताल सतत तर लक्षात ठेवा, येणारी परिस्थिती खूप खडतर असणार आहे आणि याला तोंड देणं हे तुम्हाला माहिती नाही किती खराब गोष्टी सांगितलेल्या आहेत पुराणामध्ये. त्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि आपल्या जीवनावरती एक चांगल्या वळणावरती आणा, आध्यात्मिककडे वळवायचा प्रयत्न करा. नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपली पार्टनर, आपली पार्टनर किंवा आपली पत्नी किंवा आपला पती जर का परस्त्रीकडे, परपुरुषाकडे जात असेल तर कोणता असा मंत्र, कोणता असा उपाय आहे जेणेकरून ती व्यक्ती आपल्याकडे माघारी येईल, परत दुसऱ्याकडे जाणार नाही. हा मी उपाय तुम्हाला लवकरच सांगेन नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि लाईक सुद्धा करावं लागेल. चालेल.